लैला मजनू कुठं निघालाय मला एकट्याला सोडून? अरे नाही, इथंच जरा जाऊन येणार आहे. ते सामान 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 आणायला. सामान मला गंडवू नका काय, मला कुणीच गंडवू शकत नाही. मी लय खुपिया माणूस आहे, खुपिया. खरं सांगा कुठं निघालाय? रावल्या ते जरा आसाम फिरायला चाललोय. मला एकट्याला सोडून वय? ये बहुत नाइंसाफी है मुझ पे. ए नाही सफीचे तुला आणि कुठं नेऊ? बारकास टाकीवर तरी बसवलं असतं. लका 2 दिवसानं चांदवडीला जाणार आहे आणि मी अजून काहीच बघितलं ना आसाम. तिथं लका मला सारखं बंदुकीचं धक्कावर असतोय. फोटो बी नीट काढता येत नाही, काय नाही. रावल्या अरे तूच मला म्हणलं होतस का नाही माझ्या सोबतीला येतेस म्हणून. तुला आसाम कुठं बघायचंय? हा ग हा आता तू पण पलटी मारलीस वय. मी काय परत येऊ आसाम बघायला? ओ राहुल शेठ, आसाम बघायचं ना तुम्हाला? हा बघायचंय. ऐका ना मग, मी दाखवतो ना तुम्हाला. फिक्स ना? प्रॉमिस? प्रॉमिस. हा चालतंय मग. ऐक रे, तुम्ही दोघं जावा आणि आसाम बघा. नीट जावा काय? होय नीट जातो. आणि फोटो बिटो काढा एकदम आसाम. होय होय रावल्या कशाला टेन्शन घेतोयस? अरे तूच तर शिकवलंयस ना मला कसं फोटो काढायचं ते. अरे तू तर माझं गुरु आहे. असं एवढं काय पाया काढ, मी शिकवलं तसंच फोटो काढ. हा आणि दाखवते आल्यावर कसं काढलंय ते. आणि तू शिकवलं होतीस का नाही फोकस कसं बी काढते. आणि शिल्पी असा हा येऊ काय? हा चल नाही फिरायला. बर अभ्यास चला आपण पण जाऊया आसाम बघायला. अरे आधी सुट्टी तर मिळवते की मला. म्हणजे हे बघ, आधी मी सुट्टीसाठी अर्ज दाखल करणार, त्याच्यानंतर तू कर्नल साहेबांकडे जाणार, मग ते बघणार, मग ते ठरवणार, त्याच्यानंतर मला परमिशन मिळणार आणि मग त्याच्यानंतर मला कळणार, मग जाऊ की आपण फिरायला. हा लय काम आहेत, येतो मी बरं का. येतो. अभिषेक अर्ज करणार, कर्नल साहेब मग ते बघणार, मग त्याची मंजुरी देणार. अरे याला 70-10 दिवस लागतील. मला गंडीवलं का दोघांनी? बोला की मामी, काय म्हणताय? बोला काय, इथे लय मोठी अडचण झाली. अडचणीच्या काळातच आम्हाला फोन करा. अहो अडचण माझी नाही तुमच्यासाठी झाली. काय झाले नक्की? ती शितली यायला लागली 2 दिवसात. कसं काय? तिथे 10-15 दिवसांनी येणार होते ना? होय, पण आता येते लवकरच. आईला काय करावं काय सुद्धा नाही मला. नाहीतरी काम कर, काय सांगूच नका तिला. मी एक वेळ काय सांगायची नाही, पण आमचे हे आल्या आल्या सगळा रिपोर्ट करतील तिला. आता त्याचं कसंय मामी, ते तुमचं इंटरनल अफेअर आहे, तुमच्या घरातलं. त्यात मी काय करणार ना? जे काय करायचं ते तुम्हालाच करायला लागणार आहे. बघा काय जमतंय का. मी काय म्हणतो, किती दिवस असं लपाछपी खेळत बसणार आहे आपण? जे काय ते जयश्रीला सांगून टाका एकदाच. आणि शितली यायच्या आत लग्नाचं बार उरकून टाकू, मग काय करते ती? होय, असंच काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर त्यात बिबिबा घालेल ती. ती यायच्या आत काहीतरी सोक्ष लावायला पाहिजे. बघा देर यू आर मामी, देर यू आर. जी काय हालचाल करायची 2 दिवसात करायला लागेल. बरोबर, ती बघते मी. पण काय जरी झालं तरी जयश्रीचं लग्न तुमच्या बरोबरच होणार हे लक्षात ठेवा.
हा बरं ठेवते मी. हा ठेवा. कोणासोबत लग्न लावून द्यायला चालली माझं? बरं झालं बाई तू ऐकलंस, नाहीतरी आता तुला सगळं सांगायची वेळ आली. इकडे ये जरा, इकडे. मला तुझ्याशी तुझ्या लग्नाचं जरा महत्वाचं बोलायचंय. वय ना, दिसत तेवढंच बोल. दिवस रात्र नुसतं लग्न लग्न लग्न, दुसरं काही विषयच नाही घरात. अगं मग काय बोलायचं बाई, आतापर्यंत सगळी नुसती बोलतच बसलोय. आता काय तर बघायला नको का सांग बरं. अगं मी तुझ्यासाठी लय चांगला मुलगा बघितलाय. हा वय, हाय की चांगला, पण त्याला पोरगा नाही काका म्हणते मी. काका? नाहीतर काय, पप्पांनी आताच मला त्याचा फोटो दाखवला. असल्या पोरासोबत लग्न करायचं बाई मी? हट. अगं ते नाही, ती स्थळ मी मुद्दामच आणलं होतं तुझ्या बापाला दया यावी म्हणून. असलं स्थळ कशाला आणीन मी तुला. अगं तुझ्यासाठी मस्त भारी स्थळ आणलंय मी. कुणाचं? अगं हर्षवर्धननी तुला लग्नाची मागणी घातली. काय? वय, त्याला लय दिस झालं. त्याच्यावर आम्ही दोघांनी विचार बी केला. मला तर वाटतंय तुझं लग्न त्याच्याशीच व्हायला पाहिजे. पण तुझा बाप नाहीच म्हणायला लागल्यात. मोठं घर जमायचं नाही असलंच काय तर बडबडायला लागल्यात. आणि मग काय, आम्ही जाऊन आलो त्यांच्याकडं, आणि तिकडं गेल्यावर तुझ्या बापाने नकार बी दिला. अगं मम्मी, एवढं सगळं झालं आणि तू एका शब्दाने बी मला काय बोलली नाही? अगं तेव्हा काय ठरलं नव्हतं जेडे. त्यात हे म्हणत होते नकारच द्यायचा म्हणून तुला काय सांगितलं नाही. पण हे बघ, तुझं जर त्यांच्या बरोबर लग्न झालं ना तर लय सुखा समाधानाने नांदशील बघ. नाहीतर आम्ही हायच आयुष्यभर धुणं भांडीच करत बसणार. अगं मम्मी, पण त्यांनी मला का लग्नासाठी विचारलंय? अगं का म्हणजे काय, अगं ते सुद्धा तुझ्यासारखंच त्रासातनं गेल्यात बघ. ते तर मला म्हणत होते तुमच्या जयश्री लय हुशार आहेत, आमच्या घरातलं सगळं सांभाळून घेतात. आणि आम्हाला कळतंय जयश्रीला काय त्रास झाला असेल ती. तुझी ही सगळी परिस्थिती बघून ती लग्नाला तयार झाल्यात बघ. मम्मी, माझी कीव करून कोणी माझ्याशी लग्न करायची गरज नाहीये. आणि तुला बी चांगलंच माहिती ना ग. अगं तो हर्षवर्धन काय सरळ माणूस आहे वे? नक्कीच त्या डोक्यात काहीतरी असणार, म्हणून त्याला माझ्याशी लग्न करायचं असेल. नाही, त्या डोक्यात नक्की काय ना ते मला बघायलाच पाहिजे. अगं अगं कुठे चाललीस आता तू? माझ्या बिलकुल मागे यायचं नाही मम्मी, आधी सांगून ठेवते. फार बट्ट्या बोळ करणार आता ही सगळ्याचा. कशाला सांगितलं मी तिला उगीच काय माहिती. अरे देवा, काय अजून किती एक्झाम घेणार आहे आमची? एवढा अवघड पेपर असतोय कुठं? भैया ही शीतल आल्यावर तर सगळा कुटाणा होणार आहे. त्या मामीने जयश्रीला लवकरात लवकर विश्वासात घेतलं पाहिजे, सगळं नीट समजून सांगितलं पाहिजे. पण त्या जयश्री लग्नाला होकार दिला पाहिजे, मग सगळं नीट होईल. टेन्शन नॉट भैया, ती होत असती तयार. अरे पण कधी? प्रेसिडेंट? काय प्रेसिडेंट? काय प्रेसिडेंट? अहो असं गोड गोड बोलून तर पार खेळणं करून टाकलं की तुम्ही माझं. व्हॉट हॅपन? खेळणं काय? ओ, गेट पांघरून पेडगावला जाऊ नका. मम्मीने मला सांगितलंय मला लग्नाची मागणी घातली. ते काय प्लॅन आहे डोक्यात? हा, ते माझ्याशी लग्न करायचं ठरवलं. एक लक्षात ठेवायचं, तुमच्या कुठल्या बी प्लॅन मध्ये माझं खेळणं करायचं नाही. हो नाही, असं काय नाही. आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. इनफॅक्ट तुम्हाला भेटायलाच येणार होतो. कधी सांगणार होतात? तुम्हाला भेटायच्या आधी तुमच्या घरच्यांना भेटावं, सगळं क्लिअर करावं आणि मग तुमच्याकडे. ओ गप्प बसा.
मला चांगलीच ओळखून आहे मी. मला सांगायचं असतं ना तर तुम्ही आधीच सांगितलं असतं. आणि काल तर मी तुमच्या घरी येऊन गेलेले, तेव्हा का नाही सांगितलं? हे काल खरंच सांगितलं असतं तुम्हाला, पण काल तुम्ही एवढा तापलेला होता काय ऐकूनच. कारण द्यायची गरज नाही. का लग्न करायचंय ते सांगा. हाय हा, आम्ही लय विचार केला. म्हटलं आता एवढे तुमच्यासारखी बायको आम्हाला कुठे मिळणार आहे का? आणि हा, मी एवढा हुशार, एवढं इंटेलिजंट, पुढे जाऊन आमचा कारभार पण तुम्हीच सांभाळणार. हे झालं दुनियेला सांगायला. तुमच्या मनात तसलं काय बी नाही हे मला पक्क माहितीये. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झडलेल्या मला नाही चालणार. आधीच सांगून ठेवतीये, तर लय वाईट होईल. काय प्लॅन आहे? अहो प्लॅन बीनचं काय नाही. प्लॅन बी काय हो संचालक, आता परत आणि शेवटचं सांगते, ही असली नाटकी आहेत ना ती मम्मी पप्पांसमोर करायची, माझ्या समोर नाही. आता पटकन सांगा कशासाठी लग्न करायचे? ओके, आय विल टेल द ट्रूथ. हेच ऐकायचं ना तुम्हाला? तेच ऐकायचे. हे बघा, एकदम सिंपल गणित आहे. तुमचं आणि आमच्या आयुष्याचं एकच मोठ आहे, शेतीला त्रास द्यायचा. अहो आपण दोघ जण एकत्र आलो तर पावर वाढल. हा, एकीच बळ आहे ना. कसं आहे, आपलं लग्न झाल्यानंतर कोण आपल्याला काय बोलू शकणार नाही. आणि ते टॅलेंट काय रे? म्हणजे कसं आहे ना जयश्री, तुमच्या घरातले तुम्हाला सारखी बोलत असतात, म्हणजे तुम्हाला अजिबातच किंमत देत नाहीत ना. आता भैयांशी जर तुमचं लग्न झालं तर त्यांना दुसरं रिझनच मिळणार नाही ना. म्हणजे मी सांगतोय तसं करा. तुम्ही तुमची किंमत वाढवा, घरात, गावात, आणि मग ऍक्शन घ्या. काय, नीट शांतपणे विचार करा. म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे ऍज अ हजबंड म्हणून आम्ही आपले विचार पण जुळत आहेत. हा, पण त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? ते तर आपण आत्ता बी मागं लागलोच आहे की तिच्या. सवय न झाले ना आपण. तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. ती शीतल सुद्धा काय साधी सुधी नाही, लई हुशार आहे ती. आणि लग्नाचं कसं आहे, आपण ऑफिशियली एकत्र येऊ ना. आता आम्ही तुमच्या घरामध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला कोण काय बोलू शकणार नाही. मग आपण पाहिजे तेव्हा पाहिजे ती डायरेक्ट करू शकतो. आणि मग अशी टॅलेंट म्हटल्याप्रमाणे तुमची आधी घरात किंमत वाढेल, मग गावात, आहे का नाही? मग काय म्हणताय? बघा, 2 दिवसात ती शितली गावात येणार आहे. ती गावात आल्यानंतर आपलं लग्न होईल असं काय वाटत नाही. जर व्हावं असं वाटत असेल तर ती यायच्या आतमध्ये काहीतरी ठरायला पाहिजे. आणि कसं आहे, तुमच्या पप्पाने पण आम्हाला नकार दिलाय. म्हणजे तुमच्या लग्नाचा विषय असून त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलंच नाही. पण आता शीतल जेव्हा गावात येईल तेव्हा मात्र ते तिला विश्वासात घेतील. जयश्री, तुम्हाला एक सांगतो, आम्ही तुम्हाला ताकद देऊ. म्हणजे काय, शीतलचा बदला तुम्ही घेतला काय ना आम्ही घेतला काय, आमच्यासाठी एकच आहे. मग काय विचार आहे तुमचा?
बघू. आईला टॅलेंट बघू म्हणून निघून गेली. हे बोलटेच्या रक्तातच आहे करा काय हे गॅसवर ठेवणं आईला काही कळत नाही रे यांचं. भैया ती शीतल 2 दिवसात गावात येईल. ती गावात यायच्या आधी काहीतरी हॅपनिंग घडलं पाहिजे. वय वय खरे. एकतर आम्ही तिला वरतोंड करून बोललो होतो तू जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी गावात घरी येशील तेव्हा तुझं घर तुझं राहिलेलं नसेल. आम्ही आता पुन्हा परत हारू. आम्हाला परत नाही हारायचं. आता तर नाही हारायचं ना, आता तर नाहीच हारायचं. होय हो. मला वाटलं होतं गेंडा लईच मारकुट असेल हो. नाही ग, तर सगळेच प्राणी शांत असतात. आपण जर त्यांच्या वाटेल गेलो नाही तर ते बी आपल्या वाटेल जात नाही. पण लोक नेमकं उलट समजतात. आता तुझंच घे की, सगळ्यांना वाटतं तू शांत आहेस, पण तू आहेस का तशी? नाही. म्हणजे मी काय मारकुटी आहे व्हय? मग आता काय केलंस? मारलंच नाही तर गुदगुले केलंस? असं करू का विषय? नको चितले, नको नको चितले. राम राम साहब, गुड इव्हनिंग मॅडम. राम राम. मग कामाख्या मंदिर आवडलं का? लईच प्रसन्न वाटलं तिथं. गाभाऱ्यात हलूच नाही असं वाटत होतं. अगदी आपल्या नवलाई मर्या देवी सारखं रूप वाटलं तिचं. चितले असं म्हणते तिथं मागलेली इच्छा आहे ना लगेच पूर्ण होती. काय मागितलं? मागितलं काय तर पूर्ण झालं सांगते. चितले तू 2 दिवसात जाणार. आता मी जाईन काश्मीरला. आपली भेट 4 महिन्यांनीच. दसरा दिवाळी सगळं तिकडच. डायरेक्ट जानेवारीतच आपली भेट होईल. मी तुमची वाट बघीन. फक्त काळजी घ्या म्हणजे झालं. चितले अजिबात काळजी करू नका तुम्ही. तुम्ही आता मला 4 महिन्यानंतर भेटणार. काश्मीरला गेल्यावर कदाचित महिना फोन बी करता येणार नाही तुम्हाला. ह्याचं वाईट वाटतंय मला, पण इथं आलं मला कळलं फौजीचं आयुष्य नेमकं काय असते ते. देशासाठी फौजीला काय किंमत मोजावी लागते. म्हणून मी आता ठरवलंय अजिबात रडायचं नाही. आणि कशाला रडायचं? मला इथं येता आलं, तुमच्या बरोबर ये घालवता आलं, ते काय कमी हायवे? इथं आल्यावर मला लई काय बाय शिकता आलं. फौजीच्या कुटुंबानं काय काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, सगळं. दीप्ती मॅडमनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी डोक्यात फिट करून ठेवल्यात बघा. चितले फौजी बरोबर लग्न करणं लय सोपं असते. त्याच्याबरोबर संसार निभणं लय अवघड असते. इथल्या वातावरणात तुला वेळच नाही देता आला मला. अहो असं का बोलताय तुम्ही? जर तुमच्याशी लग्न झालं नसतं तर मला इथं येता आलं असतं व्हय? बघा हे फक्त आणि फक्त फौजीच्या बायकोला आणि फौजीच्या कुटुंबालाच अनुभवता येत. अजून काय पाहिजे? दुसरं कुणासंग जर लग्न झालं असतं तर इथं जेवढं मिरवलंय त्याला बी मुकले असते. लई काय काय शिकता आलंय मला इथं. आता 2 दिवसात जेव्हा मी चांदवडीला जाईन ना तेव्हा एक वेगळी शितली माघारी जाईल एवढं नक्की.